इमर्जन्सी आली की लोक काय करतात माहिती आहे, त्यांच्याकडे असलेली सेविंग तोडतात, SIPs थांबवतात, वर्षानुवर्ष जमवलेली पुंजी काढून घेतात आणि हे सगळं नाही जमलं तर काय करतात, पर्सनल लोन घेतात. पर्सनल लोन खूप महाग असतात आणि आदर्शपणे ती आपण अवॉइड केली पाहिजे. पण इमर्जन्सीमध्ये लोकांना वाटतं पण दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. हो, आहे ना ह्याच्यावरती पर्याय. तुम्हाला पर्सनल लोन न घेता तुमच्या म्युच्युअल फंड्सवरती लोन घेता येतं. समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये म्युच्युअल फंड्समध्ये आहेत, त्याच्यावरती तुम्हाला 5 लाख रुपयाचं लोन मिळू शकतं. तुमचा क्रेडिट स्कोअर काही असला तरी चालतं. इंटरेस्ट पडतो साधारण 10.75% पर ॲनम. हा इंटरेस्ट पर्सनल लोनपेक्षा कितीतरी कमी आहे आणि तुमचे म्युच्युअल फंड तसेच राहतात, ते आहेत तिथून वाढत राहतात. तुम्हाला फक्त वापरलेल्या रकमेवरती इंटरेस्ट द्यायचा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही 5 लाखाचं पर्सनल लोन घेतलं तर तुम्हाला दर महिन्याला 47,000 रुपयाचा हप्ता भरायला लागेल. पण जर हेच 5 लाख रुपये तुमच्या म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट लोन घेतलं तर तुम्हाला दर महिन्याला फक्त 4,479 रुपये इंटरेस्टसाठी द्यायला लागतील आणि मुद्दल तुम्ही कधीही परत करू शकता. माहिती करून घ्यायचं आहे की हे लोन कसं घ्यायचं आहे? कमेंटमध्ये हाऊ टाईप करा, मी तुम्हाला DM करीन. आणि हो, ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा इमर्जन्सी येईल तेव्हा त्यांना पर्सनल लोन घ्यायची गरज पडेल.